नमस्कार, पुन्हा आपलं या ठिकाणी स्वागत आहे. डेप्रिसिएशन आपलं युनिट सुरू आहे आणि त्यावरचं उदाहरण क्रमांक 2 आपल्या स्क्रीनवरती आहे. कसं सोडवायचं मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. पुन्हा या ठिकाणी सांगतोय. डेप्रिसिएशनचं अॅन्युअल वरचं एक्झाम्पल जे आहे त्याचं सूत्र आहे, ते सूत्र लक्षात असलं म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येते. विद्यार्थी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल. अॅन्युअल आता कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन प्रश्न समजून घ्यायचा. प्रश्नामध्ये दिलेलं काय तर प्रश्नामध्ये या ठिकाणी बघा तुम्हाला दिलेली आहे इफ कॉस्ट ऑफ असेट, जर एका संपत्तीची किंमत 9000 असेल 9000, बघा एका संपत्तीची किंमत किती आहे 9000. ठीक आहे. लाईफ ऑफ असेट किती वर्ष त्याचे अनुमानित आयुष्य आहे त्या संपत्तीचं तर 5 वर्षासाठी आहे. अँड स्क्रॅप व्हॅल्यू, त्याची स्क्रॅप व्हॅल्यू 3000 आहे. अशा वेळेस हे प्रश्न कसा सोडवायचा. ठीक आहे. मग काय करायचं, पहिले या ठिकाणी सूत्र लिहून घ्यायचं. सूत्र लिहिताना पहिले लिहायचं आन्सर मध्ये दे फाइंड आउट किंवा कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन. इथं लिहायचं फाइंड आउट अॅन्युअल अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन. अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन पूर्ण लिहू शकता किंवा डीईपी आणि डॉट करू शकता. याचा आता सूत्र आहे अॅन्युअल डेप्रिसिएशन, अॅन्युअल डीईपी बरोबर कॉस्ट ऑफ प्राइस प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू भागिला एक्सपेक्टेड ऑफ लाईफ किंवा एक्सपेक्टेड लाईफ. म्हणजे अॅन्युअल डेप्रिसिएशन काढत असताना तुम्हाला महत्वाचे जे काही घटक आहेत ते या ठिकाणी सूत्रामध्ये तुम्हाला मिळतात. की जर अॅन्युअल वरच उदाहरण असेल तर तुम्हाला त्या संपत्तीची किंमत दिलेली असेल, किती वर्षासाठी असेल ते दिलेले असेल, त्या एकंदरीत 5-6 वर्षांमध्ये जेवढे वापरले त्या संपत्तीमध्ये किती तुमचं तुटफूट झालेली दिलेलं असेल. अशा वेळेस एक्झाम्पल सोडवता येते, ओळखता येते. ठीक आहे. मग या ठिकाणी कॉस्ट ऑफ प्राइस आपल्याला दिलेली आहे, ती आहे तुमची किती 9000 प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस दिलेला आहे का नाही. मग दिलेला नसेल तर तो डायरेक्ट इथून टाकायचा नाही, झिरो करायचं नाही. म्हणजे इन्स्टॉलेशन चार्जेस दिलेला नाही त्याच्यामुळे तुमचं काम सोपं झालं. मग इथं डायरेक्ट मायनस करायचं, स्क्रॅप व्हॅल्यू द्यायची. मग स्क्रॅप व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला 3000 भागीला वर्ष किती दिलेले तुम्हाला तर वर्ष दिलेले आहेत 5, हे इथं 5 घ्यायचे. ठीक आहे. मग यायचं खाली 9000 मधून 3000 गेले, किती राहतात मागे 6000. मग 6000 भागीला 5, मग 5 न 60 ला भाग द्यायचा. किती जातो भाग तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असते, त्या कॅल्क्युलेटर वरती तुम्ही सरळ सरळ काय करायचं भाग द्यायचा. कारण आता कॅल्क्युलेटर अलाउड असल्यामुळं तुम्ही ते सोडू शकतात. 12×5 = 60, या ठिकाणी 12चा भाग जातो. 12×5 = 60 आणि 2 शून्य वरती, म्हणजे तुमचं डेप्रिसिएशन किती आलं इथं तर 1200 रुपये. 4 मार्काला, काही विद्यापीठामध्ये 8 मार्काला, आणि जे विद्यार्थी एमपीएससी करत आहे त्यांच्यासाठी पण 1 मार्कासाठी हा प्रश्न येतो. शॉर्टकट ट्रिक मध्ये तुम्ही उदाहरण सोडू शकता. काय अडचण असेल कमेंट बॉक्स आहे, माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा, त्यावरती मला तुम्ही संपर्क साधू शकता. पुन्हा जाता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल. या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.